बाईट्स अँड डिलाइट्समध्ये म्हणजेच प्रज्ञाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत लज्जतदार आणि हॉटेलसारखी चमचमीत पावभाजी। यासाठी इथे मी पाव आणि पावभाजी मसाल्याचे 2 पॅकेट्स घेतलेले आहेत। सगळ्यात आधी भाज्या शिजवून घेतल्या। यात मी बटाटा, पत्ताकोबी, टोमॅटो आणि कांदा वापरलेला आहे। हवी असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इतर भाज्या कमी जास्त करू शकता। इथे मी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि आलं लसूण जिऱ्याची भरभरून अशी पेस्ट तयार केलेली आहे। शिजवलेल्या भाज्या छान मॅश करून घ्यायच्या, स्मूथ पेस्ट करून घेतली तरी चालेल। आता कढईत गरजेनुसार तेल गरम करा। पावभाजीला छान तर्री येण्यासाठी तेल थोडं जास्त घेतलं तरी चालेल। तेलात बारीक चिरलेला कांदा परतून घ्या। तो लाल न करता फक्त मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आलं लसूण जिऱ्याची भरभरून अशी पेस्ट ॲड केलेली आहे। छान शिजवून घ्यायची आणि मग चिरलेला बारीक टोमॅटो ॲड करायचा। टोमॅटो छान मऊ झाल्यावर आपले नेहमीचे मसाले असतात, हळद, मीठ, तिखट, जिरा पावडर, धने पावडर आणि छान रंग येण्यासाठी अंबारी तिखट किंवा काश्मीरी लाल तिखट वापरलं तरी चालेल। तुम्ही हवा असल्यास यामध्ये फूड कलर वापरू शकता। इथे आपण भाज्या जेव्हा शिजवतो तेव्हा बीट ॲड केलं तरी चालेल। आणि सगळ्यात शेवटी पावभाजी मसाल्याची 2 पॅकेट्स घालून सगळं साहित्य छान एकजीव करायचं आहे। तेलाची तर्री सुटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा। मसाला छान शिजल्यावर यात आपली मॅश केलेली भाजी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि वरून भरपूर अशी ताजी कोथिंबीर पेरायची। बस गरमागरम आणि खमंग पावभाजी इथे तयार झालेली आहे। पावभाजी नाही तर फक्त भाजी तयार झालेली आहे। आता तव्यावर थोडं तेल किंवा बटर घालून उभे कापलेले पाव छान शेकून घ्यायचे। शेकलेले गरमागरम पाव आणि चमचमीत भाजी सर्व करण्यासाठी एकदम तयार आहे। नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते सांगायला विसरू नका। तोपर्यंत नवनवीन रेसिपीज बघत चला, बनवत चला आणि खात रहा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।